पारंपरिक शेतीतच आधुनिक प्रयोग करून तुरीच्या उत्पादनात दुपटीने वाढ। आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग। पारंपरिक शेतीतच आधुनिकतेचा प्रयोग करून बीडच्या आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं तुरीच्या उत्पादनात वाढ केली। केवळ तुरीचे शेंडे खोडल्याने उत्पादनात दुपटीने वाढ झाली। आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील शेतकरी राजेंद्र धोंडे यांनी 1 हेक्टर शेतात पारंपरिक पद्धतीने तुरीचं पीक घेतलं। मात्र याच पिकात आधुनिकतेचा प्रयोग करून पीक लागवडीनंतर 25 ते 90 दिवसात तुरीचे शेंडे खोडून घेतले। त्यामुळे तुरीच्या उत्पादनात दुपटीने वाढ झाली। या प्रयोगामुळे शेतकऱ्याला एकरी सरासरी 7 ते 8 क्विंटल तुरीचं उत्पादन होणार आहे। एकूण खर्च वगळता या शेतकऱ्याला 1.5 ते 2.5 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी राजेंद्र अशोक धोंडे, राहणार तवलवाडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मी पंचशीलची गोदावरी ही जात पेरलेली आहे। माझं उत्पन्न वाढण्याचे कारण आता सरासरी खताचं आणि कीटकनाशकाचं व्यवस्थापन बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे, पण तुरीमध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी तुरीचे जे शेंडे खोडतात, आपण शेतकरी खोडत नाहीत, पण हे तुरीचे शेंडे खोडल्यामुळं 45व्या दिवशी व 90व्या दिवशी हे शेंडे खोडल्यामुळं हे माझ्या तुरीमध्ये मागच्या वर्षीच्या प्रमाणे ह्यावेळेस दुप्पट उत्पन्न घेऊ शकलो मी आहे तुरीमध्ये। तरी प्रत्येक माझा हा सल्ला आहे शेतकऱ्यांना की 45व्या दिवशी किंवा 90व्या दिवशी तुरीचे शेंडे जास्तीत जास्त खोडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे उत्पन्न फुटवा जास्त फुटतो आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होती। अक्षय, काय सांगाल? सरासरी मला एकरी 7 ते 8 क्विंटल तुरीची अपेक्षा आहे। माझी 2.5 एकर तूर आहे, तरी 20 क्विंटलपर्यंत माझी तूर जाईल अशी अपेक्षा आहे। आणि एकूण खर्च जाता 1.5 ते 2 लाख रुपये मला भेटतील अशी अपेक्षा आहे मला तुरीमध्ये। तुरीचे शेंडे खोडले नसते तर तुमचं उत्पन्न किती घडलं असतं, याच्यामुळे किती वाढलंय? तुरीचे शेंडे खोडल्यामुळे जवळजवळ माझ्या उत्पन्नामध्ये 35 ते 40% वाढ झालेली आहे। हेच मागच्या वर्षी मी तुरीचे शेंडे खोडले नव्हते, तर मला एकरी सरासरी 4 ते 5 क्विंटल तूर झाली, तर तीच एकरी आज 2 ते 3 क्विंटलनी वाढण्याची शक्यता आहे। लोकनायक न्यूज।